नमस्कार, मी आकाश जाधव. वास्तव कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा मी किरण निंबोरे सरांचे आभार व्यक्त करून, की त्यांनी आजचा जो नॉर्मलायझेशनचा विषय आहे, त्याबद्दल मला बोलण्यासाठी संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आपला आजचा पाठ जो तो स्टार्ट करतो. सगळ्यात पहिल्यांदा ह्या चॅनलवर नवीन असल्यामुळं सगळ्यात पहिला प्रश्न तो, की मी कोण? तर त्याबद्दल मी फक्त माझी छोटीशी शॉर्ट माहिती सांगतो आणि त्यानंतर आपला आजचा व्हिडिओ जो स्टार्ट करतो. माझं नाव आकाश जाधव आहे. मागच्या 14 वर्षापासून मी बँक एक्झाम जे आहेत आणि स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम, रेल्वेच्या एक्झाम ह्या एक्झामला विद्यार्थ्यांना गाईड करतो. आणि तेव्हापासून मागच्या 4-5 वर्षापासून स्पेसिफिकली जेव्हापासून एक्झाम ऑनलाईन झाली आणि जेव्हापासून एक्झाम मल्टिपल शिफ्टमध्ये व्हायला लागली, तेव्हापासून साधारणतः मागच्या एक पकडून जरा 2016 पासून नॉर्मलायझेशन हा जो विषय आहे हा विद्यार्थ्यांच्या बाबतीत खूप जवळून पाहिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या प्रोसेसमधून सुद्धा जो मी गेलेलो आहे. तर ह्या सगळ्या एक्झाममध्ये स्टाफ सिलेक्शनच्या CGL एक्झामला माझा ऑल इंडिया रँक 50 आहे. बँकिंगच्या एक्झाममध्ये SBIची POची एक्झाम मी 2 वेळेस आणि IBPS POची एक्झाम 5 वेळेस फायनल सिलेक्शन आहेत. युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये AO म्हणून माझं सिलेक्शन झालेलं आहे. अर्थात ह्या एक्झाममध्ये इन्शुरन्स असो, बँकिंग असो, स्टाफ सिलेक्शन असो, या एक्झामच्या स्वतःसुद्धा प्रोसेसमधून गेलेलो आहे आणि मागच्या काही वर्षापासून विद्यार्थीसुद्धा या प्रोसेसमधून जे आहेत ते भरपूर गेलेले आहेत आणि त्यांचेसुद्धा अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तलाठीच्या एक्झाममध्ये सध्याला जी काही विद्यार्थ्यांची चर्चा, बाकी सगळ्या गोष्टी चालू आहेत, यातल्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा खऱ्या आहेत का? तर माझं त्याचं उत्तर आहे नाही. सगळ्या गोष्टी जशा तशा खऱ्या नाही आहेत. सगळ्यात पहिल्यांदा ही प्रोसेस, ही नॉर्मलायझेशन हे 200 पैकी 200 पेक्षा जास्त मार्क येणं, ही पद्धत जी आहे ती SSC मध्ये पण झाली. पण त्याला होऊन 2-3 वर्ष झाले आणि ती कुठेतरी आता विद्यार्थ्यांनी एक सेटल झालेला आहे, की हो तसं असतं. आणि ही काहीशी प्रोसेस नवीन आपल्याला तलाठी एक्झामला जी ते पाहायला मिळते. तर आपले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न ह्या ठिकाणी मी मांडलेले आहेत, की नॉर्मलायझेशन पद्धत आहे काय? त्यानंतर TCS किंवा IBPS नॉर्मलायझेशन कसं करतं? तलाठी परीक्षेला नॉर्मलायझेशन कसं झालं? तलाठी परीक्षेमध्ये 200 पेक्षा मार्क जास्त कसं काय आले? ॲक्युरसी चांगली असेल तर नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स वाढतात का? आणि एका शिफ्टमध्ये पेपर झाले असल्यास आणि समान मार्क असतील विद्यार्थ्यांचे, तर त्यानंतर नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क सेम येतात का? सगळ्यात पहिल्यांदा हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. ह्याच्यासोबत मी काही डेटासुद्धा आणलेला आहे, तो डेटा पण शेअर करतो. आणि एक साधारणतः मला असं वाटतं, की त्यामध्ये आयडियल प्रोसेस काय असावी? तर आयडियल प्रोसेससाठी काही महत्त्वाचे आपल्याकडे सजेशनसुद्धा आहेत. हे सजेशन तुम्ही तुमच्या वरपर्यंत नेऊ शकतात आणि तिथपर्यंत जिथे सांगू शकतात. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण आपला आजचा पाठ जो तो स्टार्ट करूयात. हा आजचा पाठ स्टार्ट करत असताना याच्यामध्ये हा IBPSचा हा SSCचा फॉर्म्युला आहे, जो 7 फेब्रुवारी 2019ला आला. हा जो फॉर्म्युला नॉर्मलायझेशनचा आला, त्याच्यानंतर आपल्या TCSनं जे आहे महाभूमीच्या वेबसाईटवर साधारणतः माहिती दिली, की 200 पेक्षा जास्त असलेले किती विद्यार्थी आहेत. एक 2-3 शिफ्ट 2-3 याच्यामध्ये बसणारे एवढे कॅन्डिडेट आहेत. मला वाटतं एक 40-50 कॅन्डिडेट हे असतील, ज्यांचे मार्क 200 पेक्षा जास्त आहेत. हे नॉर्मलायझेशन प्रोसेस कसं केलंय? तर त्यांनी सांगितलंय, की आम्ही महाभूमीच्या वेबसाईटवर नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला टाकलेला आहे आणि तो नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला आणि SSCच्या एक्झाममधला नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला दोघंही सेमच आहेत. तर तो सुद्धा मी इथे चेक केला. आता आपण त्या नॉर्मलायझेशनच्या फॉर्म्युला तो आहे काय? त्याच्या मी खूप जास्त टेक्निकल डिटेलमध्ये जाणार नाही. मी फक्त तुम्हाला एवढं सांगेल, की समजा ही एक्झाम दिली होती. एक अंदाजे सांगतोय, कॅल्क्युलेशनला सोपं जावं म्हणून. एक 10 लाख लोकांनी एक्झाम दिली आणि 10 लाख लोकांपैकी त्याचा 1% आहे तो 10,000 आणि 0.1% येतात 1,000. हा एक आपण पहिला आकडा घेऊयात. आणि समजा ज्या शिफ्टमध्ये तुम्ही एक्झाम दिली, त्या शिफ्टमध्ये लेटेस्ट एक 50,000 मुलांनी एक्झाम दिलेली आहे. त्या शिफ्टमध्ये 50,000 मुलांनी एक्झाम दिली, त्याच्या 1% 500 येतात आणि 0.1% 50 येतात. तर हा फॉर्म्युला आहे काय, की कोणत्या पद्धतीनं काम करतो? तर तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यामध्ये वाटल्यास मी थोडंसं इथं पुढे येतो, की इथे हे बघा, ह्या 10 लाख मुलं, त्यातले 0.1% म्हणजे 1000 मुलं, त्यानंतर 50,000 मुलं ज्या शिफ्टमध्ये तुम्ही एक्झाम दिलेली आहे आणि त्याच्या 0.1% होतात 50 मुलं. तर अशाचे तुम्हाला तुमचे नॉर्मलाइज्ड मार्क्स काढत असताना अशा विद्यार्थ्यांचे साधारणतः हे 10 लाख विद्यार्थ्यांचे मार्क सोबत जर तुम्ही बघितलं त्यामध्ये 0.1% विद्यार्थ्यांचे मार्क तुमच्या शिफ्टमध्ये दिलेली, ही खाली आहे तुमची शिफ्ट, ही खाली आहे तुमची शिफ्ट आणि वरती आहे सगळ्या शिफ्ट. तिथून पुढे आपण जर पाहिलं, ह्या फॉर्म्युल्यामध्ये दिलेलं डिटेलमध्ये पार्ट आहे. तुम्ही खूप जास्त डिटेलमध्ये एखाद्या मिनिटामध्ये तुम्हाला समजून सांगतो, की यामध्ये वरच्या साईडला येतात सगळ्या शिफ्टचे मार्क, खालच्या साईडला येतात
नॉर्मलाइज स्कोर, तुमच्या शिफ्टचा साधारणतः स्कोर. आता ह्याच्यामध्ये पुढे जर तुम्ही बघितलं तर हा MIJ याच्यातला जो पार्ट हा इकडच्या पानावर गेलेला आहे की तुमचे ॲक्च्युअल मार्क्स, ह्या ॲक्च्युअल मार्क्ससोबत साधारणतः हा पार्ट करत असताना इकडे शेवटी दिलेला आहे की जी शिफ्ट सगळ्यात सोपी होती, ऑब्व्हियसली त्या शिफ्टमधले ॲव्हरेज मार्क जास्त असतील, तर तो ॲव्हरेज मार्क्सचा पार्ट हा इकडे दिलेला आहे की सगळ्यात सोप्या शिफ्टमध्ये असलेल्या मार्कांपासून प्लस मायनस केलेलं आहे राहिलेल्या मार्कांना, प्लस मायनस केलेलं राहिलेल्या मार्काला. आता फक्त सर मला हे सांगा किंवा हे डिटेलमध्ये सगळं सांगत असताना याच्याबद्दलचा एक मोठा व्हिडिओ बनवता येईल, व्हिडिओची लेंथ वाढेल आणि खूप जास्त टेक्निकल गोष्टी, स्टॅटिस्टिक्सच्या गोष्टी ज्या आहेत ते त्यामध्ये मला डिस्कस करावं लागतील. जर तुम्ही म्हणत असाल तर तो सुद्धा पार्ट मी डिस्कस करतो, वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करतो. पण हे सगळ्यात सोप्या शिफ्टमधले ॲव्हरेज मार्क्स आणि ह्या सगळ्यात सोप्या शिफ्टमधल्या ॲव्हरेज मार्क्ससोबत प्लस मायनस केलेले आहेत तुमच्या शिफ्टचे मार्क. आणि हे प्लस मायनस करताना हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला सगळ्या SSC, सगळ्या IBPS आणि सगळ्या बँक एक्झाम IBPSच्या बँक एक्झाम सोबत ह्या सगळ्या सेवेच्या एक्झामच्या माध्यमातून वापरता आला. सर याचा खूप कमी इम्पॅक्ट जो आहे तो बँक एक्झामला का दिसला, तर त्या पाठीमागचं कारण त्या एक्झाम खूप कमी शिफ्टमध्ये 6 ते 7 शिफ्टमध्ये संपतात. त्याच्या उलट ह्या एक्झाम 50 पेक्षा जास्त शिफ्टमध्ये, तलाठ्याची एक्झाम तर 57 शिफ्टमध्ये जिथे घेण्यात आली होती. आता आपण 1 बाय 1 क्वेश्चन जे ते एक 1 बाय 1 क्वेश्चन बघूयात की नॉर्मलायझेशन पद्धत आहे काय, तर त्याबद्दल आता जास्त सांगायची गरज नाही. एखादी वेगवेगळ्या याच्यामध्ये एक हार्ड शिफ्ट आहे, एक सोपी शिफ्ट आहे, किंवा भारताची टीम आहे त्याचं तुम्हाला मूल्यांकन करायचं आहे, तर तुम्ही ज्यावेळेस म्हणता की भारताची एखादी मॅच ऑस्ट्रेलियासोबत लावली आणि आता श्रीलंकेची टीम थोडीशी वीक झालेली आहे, भारताची मॅच श्रीलंकेसोबत लावली, तर दोघांमध्ये कुठेतरी एका वेळेला एका लेवलला आणण्यासाठी साधारणतः आपण हा जो फॉर्म्युला स्टॅटिस्टिक्स आहे हा फॉर्म्युला वापरतो. तर हा एक पहिला पार्ट झाला. TCS असो, IBPS असो किंवा तलाठी असो, सगळ्यांच्या नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला एकच आहे. त्यानंतर तलाठी परीक्षेत 200 पेक्षा जास्त मार्क कस काय मिळाले, की पैकीच्या पैकी मार्कांपेक्षा जास्त कस काय मिळाले, का ते ह्या एक्झामला मिळालेले नाहीत, अर्थात SSCच्या एक्झामला मिळाले नाहीत, हो मिळालेले आहेत. इनफॅक्ट SSCचा टॉपर 2019चा मी एका व्हिडिओतच ऐकलं होतं की त्याचे मार्क हे 700 पैकी 724 होते. टॉपरचे मार्क पैकीच्या पैकी मार्कांपेक्षा जास्त होतं. पण आता झालेलं असं आहे की ते SSCसाठी न्यू नॉर्मल झालेलं आहे. पण सर मग ह्याच्यामध्ये आम्हाला ज्यावेळेस ऐकू होतं की हे विद्यार्थ्यांचे मार्क जास्त आहेत, ही गोष्ट आम्हाला थोडंसं डायजेस्ट व्हायला अवघड जाते. तर हे सांगताना त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन आपण देऊयात. पण ॲक्युरसी चांगली असल्यास नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढतात का, ह्याचा अर्थ आहे डायरेक्ट नाही. जर हा फॉर्म्युला यूजमध्ये येत असेल तर ॲक्युरसीचा, की एखाद्या विद्यार्थ्याने सोडवताना समजा एक 150 प्रश्न सोडवले होते आणि त्यापैकी त्याचे 140 बरोबर आहेत आणि दुसऱ्या विद्यार्थ्याने 180 सोडवले होते, त्यापैकी 140 मार्क 140 येत आहेत, तर दोघांचे काही वेगवेगळं आहे का, त्या ॲक्युरसीचा काही इम्पॅक्ट आहे का, तर ॲक्युरसीचा इम्पॅक्ट आधी नव्हता आणि ॲक्युरसीचा इम्पॅक्ट आताही नाही आहे. आता एका शिफ्टमध्ये पेपर झाले असल्यास आणि समान मार्क्स असल्यास नॉर्मलायझेशनचे मार्क्स समान येतील का, तर त्याचं उत्तर आहे हो येतील. पण आता होतं कसं की समजा तुम्ही तुमचे काही प्रश्न चॅलेंज केलेले आहेत, आता चॅलेंज केल्याच्या नंतर त्यानंतर समजा तुमचे मार्क रॉ स्कोर जो तो रॉ स्कोर तुमचा बदललेला आहे, तुमचा आणि तुमच्या सोबतचा, किंवा तुमच्या दोघांचे मार्क सेम होते, पण अचानक एखाद दुसरा क्वेश्चन जो एकाचा बरोबर होता तो क्वेश्चन कॅन्सल केला. तो क्वेश्चन जसा कॅन्सल केला, एकाचा बरोबर होता एकाचा चुकीचा होता, त्याच्यानंतर मार्कांमध्ये तफावत झाली, तर तुम्हाला जे असे केसेस ऐकायला येतात त्याच्या पाठीमागचे कधी कधी कारण हे सुद्धा असतात की एखाद दुसरा क्वेश्चन कॅन्सल झाला, जो सोडवला होता त्यापैकी क्वेश्चन कॅन्सल झाला आणि त्यांच्या मार्कांमध्ये 2-3 मार्काची रॉ स्कोरमध्ये तफावत आली आणि ती तफावत जी ते पुढे नॉर्मलाइज स्कोरमध्ये वाढत गेली. हा साधारणतः त्याचं उत्तर आहे. तर त्यामुळं काही व्हिडिओमध्ये मी हेही पाहिलं होतं की त्यामध्ये असं म्हणत होते की एकाच शिफ्टमध्ये तुम्ही अवघड क्वेश्चन सोडवले आणि तुमच्या सोबतच्याने सोपे क्वेश्चन सोडवले एकाच शिफ्टमध्ये, तर त्याच्यामध्ये सुद्धा नॉर्मलायझेशन होतं. मला वाटत नाही त्यामध्ये नॉर्मलायझेशन होतं म्हणून, कारण की एखादा शिफ्टमध्ये एखादा क्वेश्चन अवघड कोणता, एखादा क्वेश्चन सोपा कोणता आहे हे TCS ठरवणार कोण. कारण की एखादा क्वेश्चन सोपा कोणासाठी, एखादा क्वेश्चन अवघड कोणासाठी, एकाच शिफ्टमधला साधारणतः हा वाला पार्ट जो आहे हा त्या व्यक्तीवर डिपेंड करतो. तर त्यामुळं अशा पद्धतीनं होणार नाही, हे माझं स्पष्ट त्याबद्दलचं मत आहे. हा तुमचा तो फॉर्म्युला, आणि फॉर्म्युलाच्या नंतर याच्यामध्ये काय काय बदल अपेक्षित आहेत लगेचच्या लगेच त्याच्यावरती व्हिडिओ चालू आहे. सर पेन अँड पेपर परीक्षा घ्यावी, पेन अँड पेपर परीक्षा घ्यावी, हा पार्ट थोडासा महत्त्वाचा आहे, बघून घ्या. मला सांगा, एक 10 लाख 15 लाख 20 लाख लोकांची सध्याला त्या पद्धतीनं परीक्षा घेता येणं, तेवढ्या ट्रान्सपरंट पद्धतीनं
शक्य आहे का? नंबर ऑफ सेंटर किती लागतील? बरं, पेन पेपर परीक्षेमधला प्रॉब्लेम काय होतो? कारण की 2010 पासून ते 14-15 पर्यंत बँक एक्झाम ज्या आहेत त्या पेन अँड पेपर पद्धतीनेच व्हायच्या. त्यातला मेन प्रॉब्लेम काय, की एवढ्या ठिकाणी समजा 50-50 मुलांचा एक हॉल आहे, 60-60 मुलांचा एक हॉल आहे आणि असे समजा एक्झाम देणारे 15 लाख मुलं आहेत किंवा 10 लाख मुलं आहेत, तर 10 लाख भागिले 50 केलं तुम्हाला तेवढे हॉल, तेवढ्या हॉलमधले इन्व्हिजिलेटर, बाकी सगळ्या गोष्टी, एक्झामच्या सेंटरला व्यवस्थित पेपर जे आहेत ते पोहोचले पाहिजेत. त्याच्यानंतर ते पेपर ओपन करत असतानाच्या गोष्टी, तिथून पुढे तुम्हाला पहिली बेल जी असते, तर पेपर हातात येतो, पहिली बेल, 5 मिनिटांनी दुसरी बेल, तिथला स्पेसिफिक शाळा कॉलेज असतात, तिथला स्टाफ त्या गोष्टीला ट्रेन नसतो. तर ट्रेन नसल्यामुळं तुम्हाला काही लोकांना पेपर आधी मिळतो, काही लोकांना 15 मिनिटं जास्त मिळतात, काही लोकांना अचानक संपायच्या आधी 5 मिनिटं आधी बेल असते. खूप वेळेस त्यांना वाटतं की आता लगेच पेपर घ्यायचे, 5-10 मिनिटं आधी पण पेपर घेऊन टाकतात. असे टेक्निकल फॉल्ट पेन पेपर पद्धतीमध्ये होत नाहीत का? तर त्यामध्ये सुद्धा होतात. त्याच्याशिवाय इनफॅक्ट त्याच्यामध्ये पेपर लीकचे जे चान्सेस आहेत हे ऑनलाईन सिस्टमपेक्षा अजून जास्त सोपे आहेत. पेपर लीक जर करायचे असतील तर पेन पेपर पद्धतीमध्ये जास्त सोपे आहेत. त्याच्याशिवाय जर पेपर शाळा कॉलेजेसमध्ये होत असतील तर आपण 10वीच्या आणि 12वीच्या एक्झामच्या वेळेस काही ठिकाणी शाळांचे किंवा कॉलेजचे फोटो जे ते मुलं भिंतीवर चढून जे कॉप्या पुरवण्याचं प्रमाण आहे ते अशा ठिकाणी जे ते अजून वाढीव होतं. सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस आपण असं म्हणतो की TCS IBPSला घाला चुलीत, पण अशा वेळेला त्याचं बाजूचं जे सोल्युशन आहे, त्यासोबतचं जे सोल्युशन आहे, त्याला ऑल्टरनेट जे सोल्युशन आहे, ते सोल्युशन सुद्धा देणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट, ज्या वेळेला UPSCची किंवा MPSCची एक्झाम होते, माझा अंदाज त्यावेळेला ही जबाबदारी जी ती कलेक्टर किंवा डेप्युटी कलेक्टरकडे असते आणि महसूल विभाग जो आहे तो आपलं असलेलं सगळ्यात महत्त्वाचं काम सोडून हे ह्या परीक्षांच्या मागे लागतात, ज्याच्यामध्ये त्यांचं साधारणतः एक्सपर्टीज नाही आहे. तर अशा पद्धतीनं परीक्षा घेणं, अशा पद्धतीनं 1,00,000, 2,00,000, 3,00,000 लोकांची परीक्षा घेणं इथपर्यंत ठीक आहे. पण व्हॉट अबाउट की 10 लाख, 15 लाख, 20 लाख लोकांची परीक्षा घेणं? इथून पुढे पोलीस भरती सुद्धा आहे. पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये येणारे फॉर्म जे ते विक्रमी लेवलला 20 लाख, 30 लाखापर्यंत जर फॉर्म गेले, तर अशा पद्धतीनं जर तुम्ही विचार करतायत तर खरंच परीक्षा घेता येईल का, ह्याचा विचार करून आणि त्याला ऑल्टरनेट चांगली सिस्टम काय आहे, साधारणतः त्या सिस्टमचा तुम्ही विचार केला पाहिजे. फक्त ही सिस्टम नको, पण त्याला ऑल्टरनेट सिस्टम त्याचा सुद्धा विचार तुम्हाला तुमच्याकडून व्हायला पाहिजे. तर त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं, ही सिस्टम चांगली बनवण्यासाठी युनिफॉर्मिटी इन डिफिकल्टी लेवल. तुमची एक्झाम जेवढ्याही शिफ्टमध्ये होतीये, तर पहिल्यांदा जी पेपर बनवणारी एजन्सी आहे त्यांनी डिफिकल्टी लेवलमध्ये खूप जास्त खालीवर करू नये, जे की हे खूप जास्त खालीवर करतात डिफिकल्टी लेवलमध्ये. काही शिफ्ट खूप सोपे देतात, काही शिफ्ट खूप अवघड देतात. आता मी ज्या फील्डमध्ये सध्या आमच्या स्टेट बँकेची एक्झाम चालू आहे, ती 5 आणि 6 तारखेला झाली. 11 आणि 12 तारखेला पुन्हा एक्झाम आहे. तर 4 आणि 4 8 शिफ्ट, म्हणजे 5 तारखेचे 4, 6 तारखेचे 4, 8 शिफ्ट झाल्यात. त्याच्या डिफिकल्टी लेवलमध्ये त्यांनी खूप तफावत ठेवलेली आहे. तर असं अवॉइड केलं तर हा फॉर्म्युला खूप चांगल्या पद्धतीने वर्क होईल. तर सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी डिफिकल्टी लेवलमध्ये युनिफॉर्मिटी ठेवली पाहिजे. त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ शिफ्ट या कमी केल्या पाहिजेत. तर टोटल नंबर ऑफ शिफ्ट जर एवढ्या लोकांना 57 शिफ्टमध्ये एक्झाम होत असेल तर मला असं वाटतं ते दुर्दैवी आहे. रिझन, आपली स्वतःची पहिल्यांदा TCSला असेल किंवा राज्य शासनाला असेल पहिल्यांदा माहिती की आता सध्याला पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीने एक्झाम घेण्याला दुसरा पर्याय नाहीये. पुन्हा एकदा जुन्या सिस्टमकडे जाता येणार नाही. तर अशा वेळेला त्यातली गुंतवणूक शासनाने वाढवावी किंवा स्वतः गुंतवणूक जमत नसेल तर अशा प्रायव्हेट प्लेयर्सला समोर आणावं, अशा चांगल्या प्रायव्हेट प्लेयरला समोर आणावं आणि त्यांना इन्सेंटिव्हाइज करावं, सो दॅट ह्या एक्झाम सध्या जर महाराष्ट्रामध्ये 20,000, 30,000, 40,000 मुलांच्या सोबत होत आहेत, एका शिफ्टमध्ये होत आहेत, तर ही एक्झाम महाराष्ट्रामध्ये 1,00,000, 2,00,000, 3,00,000 मुलं ॲट अ टाइम एक्झाम देऊ शकतील. जर 2,00,000, 3,00,000पर्यंत ही लिमिट नेता आली किंवा भारताची थोडीशी 10 लाखापर्यंत नेता आली, 15 लाखापर्यंत नेता आली, त्यातला महाराष्ट्राचा हिस्सा 2,00,000, 3,00,000 असेल, तर कोणतीही एक्झाम सध्याच्या ज्या लेवलच्या एक्झाम आहेत, जर मॅक्सिमम 20 लाख लोक राज्यातून एक्झाम देत आहेत, तर 2-2 लाखाच्या हिशेबानं 10 शिफ्ट, 11 शिफ्ट, 12 शिफ्टमध्ये ती एक्झाम अजून जास्त चांगल्या पद्धतीने जे ती कंडक्ट करता येईल. तर जर नंबर ऑफ शिफ्ट त्यांना कमी करायचे असतील तर स्वतः ह्या ऑनलाईन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये साधारणतः त्यांना स्वतःची गुंतवणूक वाढवावी लागेल किंवा त्याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेअरची एंट्री जास्त सोपी करावी लागेल. सर, अजून एक महत्त्वाची गोष्ट, मॅक्सिमम स्टुडंट पर शिफ्ट. आता होतं कसं की या पार्टमध्ये चुकतं कुठं बघा, की खूप विद्यार्थ्यांची एक्झाम झाली, दिवसाच्या शेवटची जी शिफ्ट असेल त्या शेवटच्या शिफ्टला कधी कधी विद्यार्थी कमी असतात. आता कमी विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा झाली, तुम्ही साधा, मी तुम्हाला हा फॉर्म्युलावर आत्ता बोलत होतो की तुमच्या शिफ्टला समजा एखादी शेवटची शिफ्ट आहे आणि त्यावेळेला बाकी असलेले मुलं फक्त 5,000 आहेत.
5,000 आहे शेवटच्या शिफ्टला. आता ह्या मुलांवर तर अन्याय होणारच आहे, कारण की कमी विद्यार्थ्यांची शिफ्ट असल्यामुळं अशा वेळेला ह्यांचं स्टँडर्ड डेव्हिएशन जे आहेत किंवा हा फॉर्म्युला जो आहे तो अशा लोकांसाठी विचित्र पद्धतीने वर्क करेल. त्यांना एक तर खूप वरती घेऊन जाईल किंवा पूर्ण खाली आणून सोडेल. ह्या दोन्ही पद्धतीने होऊ शकतं जर का रेग्युलर जो ॲव्हरेज आहे त्यापेक्षा कमी विद्यार्थी हे सापडले. त्यांना असं होतंच की जसं की एखादी एक्झाम 15-16 शिफ्टमध्ये, 12 शिफ्टमध्ये, 10 शिफ्टमध्ये जी बँक एक्झाममध्ये मी पाहतो, त्यामध्ये एकदम शेवटची जी शिफ्ट असते, ही शेवटची शिफ्ट सगळ्या सेंटरला नसते. ती काही सेंटर असते, कारण की शेवटच्या शिफ्टमध्ये सगळे राहिलेले विद्यार्थी असतात आणि अशा विद्यार्थ्यांसोबत नॉर्मलायझेशनचा एक तर त्यांना खूप जास्त बेनिफिट होतो किंवा नॉर्मलायझेशनमध्ये खूप कमी त्यांना पाठीमागे द्यावं लागतं. कारण की अशा विद्यार्थ्यांमध्ये इथून पुन्हा 0.1% त्याचे विद्यार्थी काढणे, अर्थात 5 विद्यार्थी काढणे आणि समजा हे 5 विद्यार्थी म्हणजे 5,000च्या 0.1% विद्यार्थ्यांचे मार्क येत असतात, तर हे 5 विद्यार्थी खूप एक्सेप्शनली चांगले असतील तर इतर बाकी सगळ्या लोकांना 4,995ला ते बेनिफिट करून देतील. आणि समजा हे 5 विद्यार्थी हे इतर विद्यार्थ्यांपेक्षा खाली असतील तर हे 5 विद्यार्थी राहिलेल्या 4,995 लोकांना सोबत घेऊन पुढतील. तर त्यामुळं प्रत्येक शिफ्टमध्ये साधारणतः युनिफॉर्मिटी पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना सामावून घेतलं पाहिजे, तर हा फॉर्म्युला चांगल्या पद्धतीनं वर्क करेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट की हा फॉर्म्युला वर्क करण्यासाठी जे गणिताला कळत नाही, जी गोष्ट गणिताला कळत नाही ती कोणती, की ह्या परीक्षांकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला दिसतं की ह्या परीक्षांची चांगली तयारी करणारा वर्ग हा विदर्भात आहे, हा मराठवाड्यामध्ये आहे, किंबहुना वेस्टर्न महाराष्ट्राच्या, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आहे आणि कोकणामध्ये तो कमी दिसतो. तर जर अशा पद्धतीनं विद्यार्थी काही भागांमध्ये जास्त, काही भागांमध्ये कमी असतील, तर काही भागांमध्ये ही एक्झाम जास्त दिवस चालेल, कारण की त्या भागातले विद्यार्थी जास्त आहे. आणि समजा जसं की विदर्भात असेल किंवा मराठवाड्यात असेल की विद्यार्थी जास्त आहेत, पण त्यांनी जे सेंटर ऑप्ट केलेत त्या सेंटरमध्ये तिथं किंवा त्या मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भामध्ये तेवढी कॅपॅसिटी नाही विद्यार्थ्यांना एका वेळेला अकोमोडेट करण्याची, तर नंबर ऑफ सेंटर जास्त घ्यावे लागतात. तर अशा वेळेला त्याच्यामुळं किंवा एखाद्या सेंटरला समजा फक्त कोकणातले विद्यार्थी आहेत आणि तेच मुलं परीक्षा देतात, कोकणातलेच विद्यार्थी परीक्षा देतात, तर अशा वेळेला टोटल मार्क, ॲव्हरेज मार्क आणि जर ते मार्क टोटलच्या खाली असतील किंवा ॲव्हरेज मार्कांच्या खाली असतील तर हा इम्पॅक्ट अजून जास्त वाढतो. तर त्यामुळं ह्या सुद्धा बॅलन्सचा विचार जो आहे तो त्यावेळेला होणं आवश्यक आहे, की याच्यामुळे सुद्धा तो नॉर्मलायझेशनला जो तो फटका पडू शकतो. तर त्यामुळं मराठवाडा, विदर्भ, वेस्टर्न महाराष्ट्र, कोकण ह्या प्रत्येकाला जर तुम्ही अशा पद्धतीने बघितलं किंवा एक साधी गोष्ट बघा, नॅशनल लेवलची एक्झाम होताना पाठीमागे चेन्नईला पूर आला होता. मणिपूरमध्ये दरवेळेला जे आहेत ते हिंसाचार मागच्या काही दिवसापासून चालू होता, तर त्याच्यामुळे तिथल्या एक्झाम कॅन्सल कराव्या लागल्या. आणि जर का तेवढ्याच विद्यार्थ्यांची एक्झाम वेगळी घेतली, त्या ज्या काही 2, 3, 4 सेंटरवरच्या एक्झामची मुलांची एक्झाम वेगळी घेतली, तर अशा वेळेला पुन्हा अशा विद्यार्थ्यांसोबत नॉर्मलायझेशनमुळे तो अन्याय होतो. कारण की ज्यावेळेला एका शिफ्टमध्ये लाख लोक एक्झाम देतात, बँक एक्झामची लाख लोक एक्झाम देतात आणि त्या गावातले मणिपूरमधले 2,000, 3,000, 4,000 विद्यार्थी परीक्षा देत असतील, तर अशा गोष्टींचा इम्पॅक्ट जो तो होतो. तो फ्लडचा इम्पॅक्ट पाठीमागे झाला होता, तो मणिपूरच्या व्हायलन्सचा एक्झाम नॅशनल लेवलच्या एक्झाममध्ये झाला होता. अशा पद्धतीचा स्टेट लेवलचा इम्पॅक्ट जर कोणत्या एक्झामवर होत असेल, तर तो सुद्धा नंतर कमी मुलांची एक्झाम घेण्यापेक्षा तो जितका जास्त टाळता येईल त्याकडे पाहणं आवश्यक आहे. तर आता सध्याला एक्सपिरियन्स जो आहे IBPSचा किंवा SSCचा नॉर्मलायझेशनबद्दलचा, तो हळूहळू नॉर्मलाइज होत चाललेला आहे. तो SSCमध्ये अजूनही मधून त्याचे रिपल्स येतात, की विद्यार्थ्यांना थोडेसे कटू अनुभव येतात. का? तर नंबर ऑफ शिफ्ट जास्त असतात. SSC GDची एक्झाम झाली, SSC GDमध्ये नंबर ऑफ शिफ्ट खूप जास्त असतात. जास्त मुलं असून एका शिफ्टमध्ये जास्त मुलं अकोमोडेट करून विद्यार्थी ते जास्त असतात, पण तरी सुद्धा तिथे जास्त येतात. पण IBPSची एक्झाम जे ते 6, 7, 8, 10, 12 शिफ्टमध्ये संपते, तर तिथं नॉर्मलायझेशनचा तितका इम्पॅक्ट विद्यार्थ्यांना जाणवत नाही. ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट येऊ शकतात की सर बहीण भाऊ आहेत किंवा एखादा वीक विद्यार्थी आहे, तो वनरक्षकच्या परीक्षेत त्याचे फक्त 50 मार्क होते, इकडे ते 200 पेक्षा जास्त आले, किंवा 2-3 जिल्ह्यांमधून 2-3 बहीण भावाने एक्झाम दिली होती, प्रत्येकाचे मार्क जास्त आले. तर हा जो पार्ट आहे, तर हा पार्ट परीक्षेच्या कक्षेतला, म्हणजे हा जो पार्ट आहे हा सर्व्हिलन्सच्या कक्षेतला आला. सर्व्हिलन्स जितकं स्ट्रॉंग असेल, इन्व्हिजिलेशन जितकं स्ट्रॉंग असेल, तितके हे प्रकार जे ते रोखता येतील. तर हा इन्व्हिजिलेशनचा पार्ट वेगळा. हा आपण ज्यावेळेस विचार करतो की ही सिस्टम नको, ही सिस्टम आणा, तर इन्व्हिजिलेशन सुद्धा त्यात तितकं स्ट्रॉंग पद्धतीने करता आलं पाहिजे. तेवढ्याच 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 15,00,000
20 लाख मुलांचं, जी की ह्या पद्धतीनं होतंय. तर त्यामुळं हे जे काही केसेस तुम्ही सध्याला ऐकता, की एकाच परीक्षेमध्ये बहीण-भाऊ पास झाले, त्यांचे मार्क जास्त होते, दोघांचे सेंटर एक होते, वेगळे होते. जे काही आहे, आतापर्यंत कमीत कमी हे तरी व्हायचं ह्याच्या आधी एक्झाम होत असताना, की लाईनीने एकाखाली एक विद्यार्थ्यांचे जे नंबर होता, एकामागे एक असायचे आणि एकामागे एक हे नंबर असताना अशा पद्धतीने एक्झाम आल्याच्यानंतर तिथं काही गैरप्रकार व्हायचे. इथं रँडम पद्धतीने नंबर देत असल्यामुळं ॲटलीस्ट तो वाला प्रकार जो आहे तो टळलेला आहे. एका पाठीमागे एक ओळखीच्या विद्यार्थ्यांचे नंबर यांचं प्रमाण जे आहे ते सध्या कमी झालेलं आहे किंवा एका शिफ्टमध्ये सगळ्यांचं येण्याचं प्रमाण जे आहे ते सुद्धा अशा फॉर्म्युल्यामुळे जे ते कमी झालेलं आहे. तर त्यामुळं हा जो पार्ट होतोय हा परीक्षा पद्धतीचा, एक्झाम पॅटर्नचा किंवा नॉर्मलायझेशनचा फरक नाहीये. हा जो पार्ट येतोय बहीण भावाचं पास होणं किंवा एका परीक्षेतला वीक विद्यार्थी दुसऱ्या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क घेऊन पुढे येणं, हा एक्झामच्या सर्व्हेलन्सचा आणि एक्झामचा इन्व्हिजिलेशनचा भाग आहे. तो वाला भाग जो आहे तो वाला भाग तिथे चांगला करणं जे ते आवश्यक आहे. तर ही सगळी माहिती मला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. आणि असं काही नाही की खूप जास्त जण 200 पैकी 200 मार्क घेऊन खूप पुढे गेलेले आहेत. तर 200 पैकी 200 मार्क घेतलेले साधारणतः या पद्धतीने विद्यार्थ्यांची यादी ही एवढी आहे. 200 पेक्षा जास्त मार्क घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी ही इकडे आहे. पण साधारणतः ज्यावेळेस तुम्ही डिस्कस करतायत एखादा प्रश्न, तर त्याला ऑल्टरनेट सिस्टम म्हणणं आवश्यक आहेत. आणि मला असं वाटतं ह्या व्हिडिओतले जेवढे तुम्हाला पटतील तेवढे मुद्दे तुम्ही सोबत घेऊन साधारणतः ते सुद्धा मुद्दे तुम्हाला तुम्हाला ज्याही पद्धतीनं काम करायचे की तुमच्या ज्या कोणत्या डिमांड्स आहेत त्या डिमांड्समध्ये यातले काही मुद्दे जे ते तुम्ही टाकावेत अशी जे ते माझी अपेक्षा आहे. बाकी एवढंच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे ते सांगायचं होतं. काही प्रश्न असतील तर ते प्रश्न मध्ये तुम्ही कमेंट करू शकता. नॉर्मलायझेशनच्या फॉर्म्युल्यावर अजूनही बोलण्यासारखं खूप काही आहे. जर तुम्हाला असं वाटतं की त्याबद्दल काही माहिती सांगायची असेल तर निश्चित ती कमेंट करा. धन्यवाद.